तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, नातेवाईक आणि नातेसंबंध यामध्ये फरक आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। दरम्यान यावर शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलंय। मराठा आरक्षणाच्या जीआरला कुणी चॅलेंज केलं तरी धोका नाही असं देसाईंनी म्हटलंय। स्वतः जरांगेने सांगितलं, मी स्वतः हा सगळं बरोबर करून घेतलेलं आहे, दुरुस्त करून घेतलेलं आहे। 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत। आणि पुढे असं जे आहे की ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधाचे, नातेवाईक नाही, नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे। नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशन मध्ये जातो। ओबीसी समाज त्यांच्याकडे मराठा समाज गेला, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे, त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही। कोर्टात कोणाला जायचं? सगळ्यांना जायचा अधिकार आहे। कोर्टात जाऊ नका असं कोणी कोणाला सांगू शकत नाही। पण मराठा आरक्षणाचा जो GR काढलेला आहे, तो मराठा आरक्षणाचा GR काढण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी आहे। एकन एक शब्द, एकन एक वाक्य हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे। माननीय ॲडव्होकेट जनरल साहेबांचं, या सगळ्या दिग्गज रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस साहेबांचं, सगळ्यांचं ओपन लॉ सेक्रेटरी, या सगळ्या दिग्गजांचं, कायदे क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या GRचा ड्राफ्ट तयार केलेला आहे। त्यामुळं मी विश्वासानं सांगतो, त्या ड्राफ्टला किंवा त्या GRला कुणी जरी उद्या चॅलेंज केलं तरी कुठेही धोका होणार नाही।